आजच्या चर्चेची सुरुवात एका मूलभूत प्रश्नाने करूया. हजारो वर्षांपूर्वीचं तत्वज्ञान ते आजच्या या वेगवान टेक्नॉलॉजीने भरलेल्या जगात खरंच उपयुक्त ठरू शकतं का? म्हणजे विचार करा, ज्या काळात या गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हा ना स्मार्टफोन होते, ना सोशल मीडिया, ना कॉर्पोरेट डेडलाईन्स. मग हे सगळं आजच्या काळात लागू कसं होणार? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे, कारण वरवर पाहिलं तर असं वाटू शकतं की त्या जगात आणि आजच्या जगात जमीन-आसमानाचा फरक आहे. हो ना. पण गंमत अशी आहे की बाह्य जग जरी बदललं असलं तरी आपलं आतलं जग म्हणजे मानवी मन ते फारसं बदललेलं नाही. अच्छा. आसक्ती, राग, अज्ञान, ईर्ष्या या ज्या मूळ प्रवृत्ती आहेत त्या आजही तशाच आहेत. फक्त त्यांची कारणं आणि स्वरूप बदललं आहे इतकंच. हे खूपच मनारी आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की पूर्वीच्या काळी कदाचित एखाद्या वस्तूची किंवा जमिनीची आसक्ती असेल आणि आज तीच आसक्ती एका नवीन आयफोनसाठी किंवा सोशल मीडियावरच्या लाईक्ससाठी आहे. अगदी तसंच. संदर्भ बदलला पण मूळ भावना तीच आहे. आणि म्हणूनच बौद्ध धम्मातल्या संकल्पना या काळाच्या पलीकडच्या आहेत. अच्छा. त्या थेट मानवी मनाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करतात. म्हणूनच आज आपण हेच पाहणार आहोत की आयफोनपासून ते ऑफिस गॉसिपपर्यंतच्या आधुनिक गोष्टींमध्ये हे प्राचीन सिद्धांत कसे लागू होतात. हे फक्त तत्वज्ञान नाहीये, तर एक प्रकारचं माइंड हॅकिंग आहे. माइंड हॅकिंग, मला हे आवडलं. चला तर मग याची सुरुवात एका अतिशय परिचयाच्या उदाहरणाने करूया. समजा आपण खूप आतुरतेने एका नवीन स्मार्टफोनची किंवा लॅपटॉपची वाट पाहिलीये. त्यासाठी पैसे साठवलेत, शेकडो रिव्ह्यूज वाचलेत आणि अखेर तो दिवस येतो जेव्हा तो आपल्या हातात येतो. तो जो काही आनंद असतो ना, अवर्णनीय असतो. हो, एकदम. पण तो फार काळ टिकत नाही. काही दिवसांतच तो हातातून पडतो आणि त्याची स्क्रीन तुटते. किंवा काही महिन्यांतच त्यापेक्षा नवीन भारी मॉडेल बाजारात येतं. मग आपल्या फोनचं कौतुक कमी होतं. तो सगळा आनंद कुठल्या कुठे नाहीसा होतो. हो. आणि मग त्याची जागा चिंता किंवा निराशा घेते. अरे रे, हे काय झालं? किंवा माझ्याकडे आता लेटेस्ट मॉडेल नाहीये. ही भावना मनात घर करू लागते. बरोबर. हे फक्त गॅजेटच्या बाबतीत नाही. नवीन गाडी, नवीन कपडे, कोणतीही भौतिक वस्तू, हा अनुभव सारखाच असतो. तेच. पण या छोट्याशा प्रसंगात एक मोठा धडा लपलेला आहे असं मला वाटतं. तो आनंद इतका क्षणभंगूर का असतो आणि त्यातून होणारा त्रास टाळता येतो का? इथेच अनिच्य किंवा अनित्यता ही संकल्पना समोर येते. अनिच्य? हो. पाली भाषेत अनिच्य म्हणजे इम्पर्मनन्स, म्हणजे काहीही कायमस्वरूपी नाही. कोणतीही भौतिक वस्तू किंवा त्यातून मिळणारं सुख हे तात्पुरतं असतं, ते बदलणारच. आपण वस्तू विकत घेताना तिच्यासोबत येणाऱ्या आनंदाचा विचार करतो, पण ती वस्तू कधीतरी खराब होईल, तुटेल किंवा तिचं महत्त्व कमी होईल या नैसर्गिक प्रक्रियेचा विचार करत नाही. आपण बदलाला सामोरं जायला तयार नसतो. एक मिनिट. पण हे थोडं निराशावादी नाही का वाटतं की प्रत्येक गोष्टीचा शेवटच बघायचा, मग आनंद कसा घ्यायचा? असं वाटेल की हे तर सगळं तात्पुरतं आहे, यात काय आनंद मानायचा? खूप छान प्रश्न आहे. अनित्यता समजून घेणं म्हणजे निराशावादी होणं नव्हे तर वास्तववादी होणं. ओके. याचा अर्थ आनंद घेऊ नये असं होत नाही. उलट कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही हे माहीत असल्यामुळे आपण त्या क्षणाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकतो. स्क्रीन तुटल्यावर दुःख करत बसण्याऐवजी हे घडणं स्वाभाविक आहे किंवा कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे वस्तूची काळजी घ्यायची नाही असं नाही? नाही, काळजी घ्यायचीच, पण वस्तूच्या नश्वरतेची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. ही जाणीव आपल्याला त्या वस्तूशी अवास्तव भावनिकरित्या गुंतण्यापासून वाचवते. बदलाला स्वीकारण्याची ही मानसिक तयारी म्हणजे दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे भौतिक वस्तूंची अनित्यता स्वीकारणं हा एक भाग झाला. पण आजच्या जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या भौतिक नाहीयेत, पण आपली शांती हिरावून घेतात. जसं की आपलं लक्ष आणि आपला वेळ. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सोशल मीडिया. अगदी. माझ्यासोबत तर हे नेहमी होतं. फक्त एक मेसेज बघायला जाते आणि तासभर रील्स बघत बसते. नंतर वेळ वाया गेल्यामुळे इतकं अपराधी वाटतं, असं वाटतं की आपलं नियंत्रणच नाहीये. हे अल्गोरिदम आपल्या मनावर इतकं नियंत्रण कसं मिळवतं? तुम्ही अगदी अचूक मुद्द्याला हात घातलाय. इथे आपण एका अतिशय हुशारीने डिझाईन केलेल्या सिस्टीमबद्दल बोलतोय. सोशल मीडिया अल्गोरिदम. हे बौद्ध धम्माच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्या तन्हा म्हणजे तृष्णा आणि द्वेष या दोन मूलभूत भावनांवरच काम करतात. तण्हा आणि द्वेष हे जरा सोपं करून सांगाल का? म्हणजे तृष्णा आणि द्वेष यांचा अल्गोरिदमशी काय संबंध? नक्कीच.
जेव्हा तुम्ही रील्स बघता तेव्हा अल्गोरिदम तुम्हाला तेच दाखवतो जे तुम्हाला आवडेल, ज्यामुळे तुमच्या मनात अजून बघण्याची इच्छा. म्हणजे तण्हा अगदी. तण्हा निर्माण होते. तुम्ही स्क्रॉल करत राहता, त्याचवेळी ते तुम्हाला इतरांचं परिपूर्ण आयुष्य दाखवतं. त्यांच्या सुट्ट्या, यश, महागड्या वस्तू हे पाहून तुमच्या मनात नकळतपणे एक प्रकारची तुलना किंवा ईर्ष्या निर्माण होते, जी द्वेष या भावनेचं एक सूक्ष्म रूप आहे. बापरे. या दोन भावनांच्या चक्रात आपण अडकतो आणि आपलं लक्ष, वेळ आणि मानसिक शांती गमावून बसतो. म्हणजे ते आपल्याच मनाच्या प्रवृत्तींचा आपल्याविरुद्ध वापर करत आहेत. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? या आधुनिक समस्येवर उपाय म्हणून सती म्हणजेच माइंडफुलनेस किंवा जागरूकता अत्यंत महत्वाची ठरते. सती? हो. सतीचा सराव म्हणजे काय, तर फोन हातात घेताना किंवा स्क्रोल करताना फक्त एक क्षण थांबून स्वतःला काही प्रश्न विचारणे. मी हे का पाहत आहे? मला खरंच याची गरज आहे का? याचा माझ्या मनावर काय परिणाम होत आहे? यामुळे माझ्या मनात लोभ, द्वेष किंवा मोह निर्माण होत आहे का? हे प्रश्न म्हणजे तुमच्या विचारांच्या ऑटोपायलट मोडला दिलेला एक स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे जे काही करत आहोत त्यामागे एक जाणीवपूर्वक निर्णय असावा, केवळ सवयीने किंवा अल्गोरिथमच्या प्रभावाने नाही. अगदी बरोबर. ही जागरूकता आपल्याला त्या न संपणाऱ्या स्क्रोलिंगच्या चक्रातून बाहेर काढते. आपल्याला कळतं की यातून मनाला शांती मिळत नाहीये, उलट अशांतता वाढतीये, आणि मग आपण तो फोन बाजूला ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो. ही सजगता आपल्या मनाची शांतता टिकवून ठेवण्यास मदत करते. हे आधुनिक युगातील धम्मपालनच आहे. सोशल मीडियाच्या डिजिटल जगात आपण कसे वागतो, बोलतो हे झालं. पण आता प्रत्यक्ष जगातल्या बोलण्याकडे येऊया. ऑफिसमध्ये किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर आपण बसलो आहोत आणि तिथे एखाद्या गैरहजर व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट बोललं जात आहे, म्हणजे गॉसिप सुरू आहे. हो. सगळेजण त्यात सामील होऊन हसत आहेत आणि आपल्यालाही त्यात सामील होण्याचा मोह होतो, कारण एकतर त्यात मजा वाटते आणि दुसरं म्हणजे ग्रुपमध्ये एकटे पडायला नको असं वाटतं. हो, सामाजिक दबाव आणि गटाचा भाग बनण्याची इच्छा, या दोन गोष्टींमुळे अशा परिस्थितीत सहभागी होणं खूप सोपं वाटतं. गॉसिप हे एक प्रकारचं सोशल ग्लूइंग वाटू शकतं, पण ते विषारी असतं. मग अशावेळी काय करावं? शांत बसलो तर आपण बोरिंग आहोत असं वाटेल. काही बोललो तर आपणही त्या नकारात्मकतेचा भाग बनतो. हा एक मोठा नैतिक पेचप्रसंग असतो. इथे सम्मा वाचा किंवा सम्यक वाणी म्हणजे राईट स्पीच हा सिद्धांत मार्गदर्शक ठरतो. सम्मा वाचा? हो, हा अष्टांगिक मार्गातील एक महत्वाचा भाग आहे. सम्मा वाचाचा अर्थ फक्त खरं बोलणं असा नाही, तर त्या पलीकडेही त्याचे काही नियम आहेत. खोटं बोलणं टाळणं, चहाडी किंवा निंदानालस्ती टाळणं, कठोर शब्द वापरणं टाळणं आणि वायफळ बडबड टाळणं. ऑफिसमधील गॉसिप हे स्पष्टपणे निंदानालस्ती आणि वायफळ बडबड या प्रकारात मोडतं. हे सैद्धांतिक पातळीवर पटतं, पण प्रत्यक्षात ते कसं करायचं? गॉसिप सुरू असताना अचानक विषय बदलणं खूप विचित्र वाटू शकतं. लोक आपल्याकडे ही काय करतीये अशा नजरेने पाहू शकतात. खूप व्यावहारिक प्रश्न आहे. सम्मा वाचाचा अर्थ उद्धटपणे संभाषण थांबवणं असा नाही. यातही कौशल्य लागतं. एक सोपा मार्ग म्हणजे त्या चर्चेला प्रतिसाद न देता एखाद्या वेगळ्याच व्यक्तीला कामाशी संबंधित एखादा प्रश्न विचारणे. जसं की, अरे हो, आठवलं? त्या प्रोजेक्टचं काय झालं? किंवा चर्चेतील एखाद्या व्यक्तीचं कौतुक करून विषय बदलणे. तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं होतं काल. वाव. असं केल्याने तुम्ही नकारात्मक चर्चेतून बाहेरही पडता आणि वातावरण खराबही होत नाही. म्हणजे नकारात्मकतेला खतपाणी न घालता हळूच संभाषणाची दिशा बदलणे. आणि आजच्या काळात तर याचं महत्त्व आणखी वाढलं आहे, विशेषतः ऑनलाईन जगात. नक्कीच. ट्रोलिंग न करणे, कोणाच्या अपमानास्पद गोष्टीवर प्रतिक्रिया न देणे किंवा द्वेषपूर्ण कमेंट्स न लिहिणे हे सुद्धा याच सिद्धांताचं पालन आहे. शब्द हे तलवारीसारखे असतात. ते एकदा वापरले की परत घेता येत नाहीत. ते नाती तोडू शकतात आणि कोणाचं मन आयुष्यभरासाठी दुखावू शकतात. खरे. त्यामुळे विचारपूर्वक बोलणं आणि न बोलणं हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण कसं बोलावं यावरून आता आपण कसं वागावं किंवा कसं रिॲक्ट करावं यावर येऊया. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात जाणारी एक गोष्ट ट्रॅफिक जॅम. हो. आपण कामावर जायला निघालोय, मीटिंगला पोचायची घाई आहे आणि गाडी इंच पुढे सरकतेय. प्रचंड हॉर्नचा आवाज, धूर आणि तेवढ्यात कोणीतरी चुकीच्या बाजूने गाडी पुढे घालवतो. तेव्हा जो राग येतो ना, तेव्हा आपला पारा चढतो, रक्तदाब वाढतो, मनातल्या मनात त्या ड्रायव्हरला लाखोली वाहिली जाते.
असं वाटतं की या एका व्यक्तीमुळेच सगळा प्रॉब्लेम झालाय. हो, पण त्या रागाच्या भरात हे कसं शक्य की आपण शांत राहावं? म्हणजे डोक्यात राग असताना करुणा बाळगा हा विचार सुचणंच अवघड आहे. याची सुरुवात कशी करायची? अगदी बरोबर. सुरुवात त्या क्षणी होत नाही, सुरुवात शांत वेळी होते. याला भावनांची पूर्वतयारी म्हणता येईल. भावनांची पूर्वतयारी. हो, जसं आपण आपत्कालीन परिस्थितीसाठी फायर ड्रिल करतो, तसंच हे मनाचं ड्रिल आहे. इथे मैत्री भावना म्हणजेच मेत्ता किंवा सर्वांप्रती प्रेम आणि करुणेची भावना जोपासणं उपयुक्त ठरतं. मनाचं ड्रिल. हे भारी आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? रोज सकाळी फक्त 2 मिनिट शांत बसून आधी स्वतःसाठी, मग आपल्या प्रियजनांसाठी आणि मग अनोळखी लोकांसाठी चांगल्या भावना मनात आणण्याचा सराव करणे. सगळे सुखी राहोत, सगळे निरोगी राहोत. हा सराव सुरुवातीला यांत्रिक वाटेल, पण हळूहळू तो आपल्या स्वभावाचा भाग बनतो. आणि मग जेव्हा ट्रॅफिक जाम सारखी परिस्थिती येते तेव्हा रागाची पहिली तीव्र लहर ओसरल्यावर आपल्याला हा विचार आठवतो. त्या क्षणी असा विचार करणे की कदाचित त्या व्यक्तीला काहीतरी तातडीचं काम असेल, हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, किंवा माझ्या रागावण्याने ट्रॅफिक सुटणार नाही, उलट माझ्याच आरोग्याचं नुकसान होईल, माझा दिवस खराब होईल. राग ही एक आग आहे जी दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळते. मैत्री भावना त्या आगीवर पाणी टाकण्याचं काम करते. मला आठवतंय, एकदा मी स्वतः अशाच ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि मला प्रचंड राग आला होता. मी हॉर्न वाजवत होतो, पण मग माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूच्या ॲम्ब्युलन्सचा आवाजही मला ऐकू येत नव्हता. त्या क्षणी मला माझी चूक कळली. माझ्या रागामुळे मी अधिक असंवेदनशील झालो होतो. हा अनुभव खूप काही सांगून जातो. म्हणजे मैत्री भावना फक्त इतरांसाठी नाही, तर सर्वात आधी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आहे. आता शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जो आजच्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचा आहे: करिअरची चिंता. हो, मला हीच नोकरी मिळाली पाहिजे, नाहीतर माझं आयुष्य संपलं, किंवा माझं प्रमोशन झालंच पाहिजे, नाहीतर मी एक अयशस्वी व्यक्ती आहे. ही एक तीव्र भावना असते, आणि जेव्हा मनासारखं घडत नाही तेव्हा लोक डिप्रेशनमध्ये जातात. हो, यशाच्या एका विशिष्ट कल्पनेशी आपण स्वतःच्या अस्तित्वाला इतकं घट्ट जोडून घेतो की अपयश आलं की आपलं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतं. यालाच धम्माच्या भाषेत उपदान म्हणजे क्लिंगिंग किंवा तीव्र आसक्ती म्हणतात. पण ध्येय ठेवणं तर महत्वाचं आहे ना? त्याशिवाय प्रगती कशी होणार? महत्वाकांक्षा बाळगणं चुकीचं आहे का? मुळीच नाही. धम्म आपल्याला ध्येय ठेवण्यापासून रोखत नाही. सम्मा संकल्प म्हणजे राईट रिझॉल्व्ह किंवा योग्य ध्येय ठेवणं हे अष्टांगिक मार्गाचाच भाग आहे. पण इथेच हसल कल्चर आणि धम्माच्या सम्म व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न यातला फरक स्पष्ट होतो. हा फरक खूप महत्वाचा वाटतोय. तो नेमका काय आहे? हसल कल्चर आपल्याला निकालाशी म्हणजे प्रमोशन किंवा पगाराशी भावनिकरित्या जोडायला शिकवतं. जर मला ते मिळालं तरच मी यशस्वी, ही अट असते. या उलट सम्म व्यायाम किंवा राईट एफर्ट म्हणजे तुमचे प्रयत्न 100% प्रामाणिक असू द्या, पण निकालावर तुमचा पूर्ण ताबा नाही. त्यामुळे त्यापासून अलिप्त राहा. अगदी. ही अलिप्तता म्हणजे निष्क्रियता किंवा मला काही फरक पडत नाही असा दृष्टिकोन नाही, तर ते मानसिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपलं सुख किंवा आत्मसन्मान निकालावर अवलंबून न ठेवणे. अगदी तसंच. धम्मा आपल्याला शिकवतो की आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करणं आपल्या हातात आहे, पण निकाल तो आपल्या हातात नसतो. त्यावर अनेक बाह्य गोष्टींचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपलं लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करावं, पण निकालाशी अवास्तव आसक्ती ठेवू नये. मी माझे 100% प्रयत्न करेन, पण निकाल काहीही लागो, मी एक व्यक्ती म्हणून अयशस्वी ठरणार नाही, ही भावना ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे अपयश पचवणं आणि पुन्हा उभं राहणं सोपं जातं. तर या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये: बुद्धांचा धम्म केवळ पूजापाठ किंवा विहारापुरता मर्यादित नाही. या संकल्पना आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लहान-सहान प्रसंगांना कसं सामोरं जायचं हे शिकवतात. तुटलेल्या फोनपासून ते ट्रॅफिक जामपर्यंत आणि सोशल मीडियापासून ते करिअरच्या चिंतेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हा विचार मार्गदर्शक ठरू शकतो. हो, हे तत्वज्ञान म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. तो आपल्याला भावनांच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी म्हणजे रिॲक्ट करण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला, रिस्पॉन्ड करायला शिकवतो. अगदी हाच यातला मूलभूत बदल आहे.
बरोबर. थोडक्यात सांगायचं तर हे स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशनल इंटेलिजन्स आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक किंवा एक प्रभावी टूल किट आहे, जे हजारो वर्षांपूर्वी तयार झालं असलं तरी आजही तितकंच उपयुक्त आणि अत्यंत प्रासंगिक आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आज आपण पाहिलं की या संकल्पना वैयक्तिक पातळीवर आपलं आयुष्य कसं सुधारू शकतात, आपल्या मनाला शांतता कशी देऊ शकतात. पण विचार करा, जर समाजात मोठ्या संख्येने लोकांनी या छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणायला सुरुवात केली, जसं की ऑनलाईन जगात विचारपूर्वक बोलणं, रस्त्यावर इतरांबद्दल थोडी करुणा बाळगणं किंवा कामाच्या ठिकाणी गॉसिप टाळणं, तर आपल्या एकत्रित सामाजिक आणि डिजिटल वातावरणावर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल. कदाचित तेव्हा आपल्याला कळेल की बाह्य जगात क्रांती घडवण्यासाठी सुरुवात आपल्या आतल्या जगातच करावी लागते.